तर या भेटीनंतर सचिन घायवळला शस्त्र परवाना दिलाच नव्हता, त्यामुळे आरोप चुकीचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। तर गुन्हेगारांना कोणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडणार नाही, असं थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलंय। तर अजित पवारांनीही नियमानं कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच ह्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची।